इथं जो प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुरंदर तालुक्यातला, त्याला होणारा नागरिकांचा विरोध हा आता वाढलाय। या ठिकाणी सुरू असलेलं सर्वेक्षणाचं काम जे आहे ते स्थानिक नागरिकांनी बंद पाडायला लावलं। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, मात्र नागरिक काम सुरू न होऊ देण्याच्या पवित्र्यात कायम आहेत। दरम्यान पुण्याजवळचं प्रस्तावित विमानतळ हे पुरंदरमध्ये होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली। त्यावेळेस काही गावांनी या निर्णयाला विरोध केला होता, मात्र आता हा विरोध हळूहळू तीव्र होताना दिसतोय। आमच्याकडे आत्ताशी एक 6-7 वर्षापूर्वी पुरंदर उपसाचं पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या शेती बागायत झालेले आहे। शासनाला जर विमानतळ करायचं असेल तर शासनाने शासनाच्या हद्दीत म्हणजे पडीक जमिनीत अशा ठिकाणी सरकारी जागेत ते करावं। आमचा 7 गावांचा असा ठाम विरोध आहे की आम्ही 1 इंच जमीन सरकारला देणार नाही। विश्वास नाही त्याच्यावर, दिल याची गॅरंटी सरकार फसवणूक बी करू शकते। 1 हप्ता देईल, पुढचं 1 हप्ता देऊन फसवणूक करेल, पुढे देऊ शकते का गॅरंटी नाही। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्या सोबत आहेत। मंदार, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा सर्वेक्षणाचं काम अजूनही बंदच ठेवलं नागरिकांनी का सुरू झालंय? काम बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि हे काम पुन्हा सुरू होईल अशी कोणतीही शक्यता नाही, कारण हे जे लोक आहेत 7 गावांमधले, त्यांचा जो संताप आहे तो कोणत्याही कारणाने कमी होताना दिसत नाहीये। आपण ही शेवटची जी प्रतिक्रिया ऐकली त्यामध्ये या व्यक्तीने सांगितलं की त्या व्यक्तीचा विश्वास नाहीये सरकारी यंत्रणेवरती की नुकसान भरपाई आपल्याला योग्य आणि पूर्ण स्वरूपामध्ये मिळेल का नाही याबद्दल। त्यामुळे या गावातील लोक विरोध करतायत। खरं तर सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून विमानतळ जाहीर झाल्यानंतर त्याच वेळी सांगण्यात आलेलं होतं की या विमानतळाला स्थानिकांचा विरोध नसेल, परंतु हे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण पाहतो आहोत की या गावातील लोक विरोध करतायत। त्या गावांमध्ये विरोध झाला, पुण्यामध्ये मोर्चा काढून झाला, सासवडमध्ये 2 दिवसांपूर्वीच मोर्चा काढण्यात आला होता आणि आज जेव्हा विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी सर्वेक्षणासाठी पोहोचले तेव्हा या 7 गावातील लोकांनी त्यांचा विरोध पुन्हा एकदा दाखवून दिला। खरं तर 2400 हेक्टर जागा हवी आहे आणि त्यासाठी या 7 गावांची निवड करण्यात आली असली तरी या 7 गावांमधल्या सर्व जमिनी यामध्ये जाणार आहेत असं नाही, तर 7 गावांमधल्या थोड्या किंवा 7 गावांपैकी 3 ते 4 गावांमधल्या जमिनी जातील, परंतु त्या नक्की कोणत्या जातील हे स्पष्ट नाहीये। त्यामुळे 7ही गावातील लोक अशा प्रकारे आपल्याला विरोध करताना दिसत आहेत। मयुरेश, धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही नजर ठेवून राहाच, वेळोवेळी अपडेट